रामदास आठवले साहेबांचा कार्यकर्त्यांसाठी आग्रह होता आणि त्याच्यामध्ये काल 5-6 जागा त्या ठिकाणी सोडण्यासंदर्भात चर्चाही झाली होती. त्यांचे नेते गौतम सोनवणे साहेब असतील, सिद्धार्थ कासारे, काकासाहेब ही सगळी मंडळी आली. परंतु काही जागांवर त्या जागा ज्यांना हव्या होत्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पण कार्यकर्ते होते, शिंदे साहेबांचे कार्यकर्ते होते आणि त्याच्यामुळे थोडंसं कुठल्या जागा याच्यावर स्पष्टता नव्हती. मला वाटतं आज आठवले साहेबांकडे आलोय, त्यांनी एक गोष्ट निश्चित सांगितली की आम्ही महायुतीचे घटक आहोत आणि त्याच्यामुळे नाराजी आमची कार्यकर्त्यांची असू शकते, परंतु आम्ही सगळे एकत्रित आहोत. उद्या माननीय मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट व्हावी आणि त्यातनं चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. मी त्या ठिकाणी नक्कीच रामदास आठवले साहेबांची आणि शिंदे साहेबांची भेट होईल या दृष्टीनं आजच मी त्यांच्याशी बोलेन आणि त्यानंतर मग जे काही त्यांच्या चर्चेतनं होईल त्या पद्धतीनं आम्ही पुढे जाऊ. मुख्यमंत्र्यांनी कॉल केले होते रामदास आठवले. माननीय मुख्यमंत्र्यांचं रामदास आठवले साहेबांशी बोलणं झालं. त्यांचे संबंधही मैत्रीचे, जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे आहेत. मलाही माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की माझं आठवले साहेबांशी बोलणं झालेलं आहे, आपणही त्यांना भेटून घ्या. कारण शेवटी आठवले साहेब एक राज्यातले महत्वाचे नेते आहेत, देशाचे नेते आहेत आणि त्यामुळं त्यांना एकदा काय दोनदा काय 10दा भेटावं लागलं तरी आम्हाला कुठल्याही प्रकारचं कमीपणा नाही आहे. म्हणून मी कालही परवा त्यांना भेटलो होतो, आज आलो, आणखी 4 वेळा यावं लागलं तरी त्या ठिकाणी येऊ, कारण त्यांचा महायुतीला नेहमी फायदाच झालेला आहे याची जाणीव आणि कृतज्ञता पण आमच्याकडे आहे. परंतु जागा वाटपात कधी त्यांना हवी असते जागा, कधी आमच्या कार्यकर्त्यांना हवी असते, कधी शिंदे साहेबांना हवी असते. त्यातनं कुठली जागा यावर थोडंसं मतभिन्नता होती, आमच्यात मतभेद नव्हते आणि त्यानिमित्तानं आज नीट अशी आमची चर्चा झाली. आता मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी मी तपशीलवार या सगळ्या गोष्टीचं ब्रीफिंग करेन आणि मग आठवले साहेबांची भेट झाल्यावर हा विषय नीट पुढे जाऊ शकेल. तो हिंदी में जानना चाहेंगे, सीट बंटवारे को लेकर नाराजगी थी रामदास आठवले ने. कुछ भी आठवले साहब में नाराजी नहीं है. आठवले साहब महायुति के साथ ही है, लेकिन उनकी एक पार्टी है तो पार्टी के कार्यकर्ताओं का प्रेशर रहता है. हर पार्टी के कार्यकर्ताओं को लगता है हमें लड़ना चाहिए, उनको जैसा लगता है वैसा भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं को लगता है, शिंदे साहब के कार्यकर्ताओं में लगता है. और 227 सीट है और हमारे हजारों कार्यकर्ता इच्छुक रहते हैं, तो जिसको टिकट नहीं मिलती थोड़ा नाराज तो होता है. लेकिन आठवले साहब बड़े दिल के नेता है, एक बार किसके साथ रहे तो वो एडजस्टिव नेचर के, तो इसलिए मुझे लगता है उनको सत्ता में सहभाग रहे, सम्मान रहे, ये सब चीज मुख्यमंत्री महोदय से बोलने के बाद निश्चित तौर पर सम्मानजनक होगी. मुख्यमंत्री ने कॉल किया था, रामदास आठवले जी ने भी कहा, कौन सी सीटें देने के लिए बात हुई क्या? आप कैसा भी उल्टा सुल्टा सवाल करोगे, जवाब वही है. सीट के बारे में आज चर्चा नहीं थी. आठवले साहब को मिलने के लिए माननीय मुख्यमंत्री महोदय जी ने भेजा था और हमारे जो रिलेशन है वो अच्छी तरह से रहे, यही इसके पीछे भावना थी. बाकी मुख्यमंत्री महोदय की भेंट होने के बाद, मुलाकात होने के बाद और स्पष्टता है. 38 सीटों पे इन्होंने लिस्ट जारी की है आरपीआई ने. चलो दूसरा है, करेंगे, सपोर्ट करेंगे बीजेपी को. झगड़ा लगा